श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। तर बघा, आजचा विषय म्हणजेच काय तर रक्षाबंधन आपलं येणार आहे आणि रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्याला काही मुहूर्त असे असतात की त्या मुहूर्तांवर आपल्याला आपल्या भावाला राखी बांधायची असते। आता बऱ्याचशा गोष्टी ज्या असतात त्या मुहूर्तांवर केल्या जातात। बरेच लोक बोलतात काही मुहूर्त बघणं काही आवश्यकता नाही, पण बघा काही विशेष असे मुहूर्त का बघितले जातात, कारण त्या काळाला त्या वेळेला खूप महत्त्व मानलं जातं। या रक्षाबंधनाच्या वेळी भद्रा काळ जो असतो तो आणि राहू काळ जो असतो हा आपण निषिद्ध मानला जातो आणि हे दोन काळ जर आपण सोडले तर आपल्याला रक्षाबंधनासाठी योग्य अशी वेळ मिळत असते। कारण बघा, आपण आपल्या भावासाठी ज्या विनंती आराधना उपासना करत असतो त्या भावाच्या अतूट नात्यासाठी आपण अख्खं आयुष्यभर लहानपणापासून तर म्हणजे मोठे होतो तोपर्यंत नाही तर म्हातारपणापर्यंत हे नातं आपलं टिकत असतं। आणि तुम्हाला सांगेल का, ह्या भावामध्ये आपला जेवढा जीव असतो तर त्यासाठीच आपण हा मुहूर्तसुद्धा बघणं आवश्यक आहे। एक चूक आपली अशी घडत असते आणि त्या चुकीचे भोग जे असतात ते आपल्या भावाला भोगावे लागतात। रक्षासूत्र जे असतात ते आपण आपल्या भावाला बांधत असतो, त्यांच्या रक्षणासाठी बांधत असतो, पण मात्र वेळ जर चुकली तर त्याचा उलटा परिणाम सुद्धा आपल्याला बघायला मिळत असतो। भद्रा काळामध्ये राखी बांधली तर आपल्या भावाला संकटांना सामोरे जावं लागतं अशी धार्मिक कल्पना आहे। म्हणून तुम्हाला सांगेल, भद्रा काळ हा आपल्याला वर्ज मानला जातो रक्षाबंधनासाठी। रक्षाबंधन जे आहे ते 28 तारखेला येणार आहे। आता बरेच लोक बोलत आहेत की 27 तारखेला पौर्णिमा सुरुवात होणार आहे आणि 27ला रक्षाबंधन केलेलं चालणार नाही का। तर बघा, 27ला रात्रीच्या वेळी भद्रा काळ हा लागणार आहे, त्यामुळे 27ला वर्ज करण्यात आलेला आहे। म्हणून चुकून देखील कुणीही 27 तारखेला रक्षाबंधन साजरी करू नका। 28 तारखेला तुम्ही रक्षाबंधन साजरी करू शकता, त्यासाठी शुभ काळ कोणता आहे ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगणारच आहे। पण तुम्हाला सांगेल 28 तारखेलाच आपल्याला रक्षाबंधन हे साजरी करायचं आहे, आपल्या भावाला राखी बांधायची आहे। तर बघा, पौर्णिमा कधी सुरुवात होणार आहे ते अगोदर आपण बघूयात। तर बघा, पौर्णिमा प्रारंभ होणार आहे 27 तारखेला 9:09 आणि 28 तारखेला पौर्णिमा समाप्ती होणार आहे 9:49. ठीक आहे, हा कालावधी पौर्णिमेचा राहणार आहे। आता 27 तारखेला जरी पौर्णिमेची सुरुवात होणार आहे तरी सुद्धा आपल्याला 27 तारखेला रक्षाबंधन करायचं नाही। इथे तुम्हाला मी वेळ काळ जो असणार आहे रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त कोणता राखीसाठी तो तुम्ही जाणून घ्या। तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल, रक्षाबंधनासाठी शुभ काळ जो राहणार आहे 3 काळ राहणार आहे। 3 वेळमध्ये तुम्ही राखी बांधू शकता। सकाळी आता 28 तारखेला तुम्हाला सांगत आहे, तर 28 तारखेला सकाळी 6:36 पासून तर 9:45 त्यानंतर अभिजित मुहूर्त जो बोलला जातो दुपारचा तो आहे दुपारी 12:30 ते म्हणजे 12:30 पासून तर 12:53 हा काळ मानला जाणार आहे। आणि संध्याकाळचा कालावधी जो आहे राखीसाठी 7:43 पासून तर 9:30 असे हे 3 मुहूर्त आपल्याला त्या दिवसाला आहेत। पण बघा, तुम्हाला हा वेळ सुद्धा साध्य होणार नाही। शुभ काळ मी सांगितलेले आहेत, हे काळ जर शक्य झाले नाही तर तुम्ही तुमच्या वेळेनुसार बांधू शकतात। पण मात्र भद्रा काळ हा 27 तारखेला रात्री राहणार आहे, त्यामुळे भद्रा काळचा विषय 28 तारखेला येणार नाही। आपल्याला रक्षाबंधनासाठी कुठलीही अडचण येणार नाही आणि 27 तारखेला सत्यनारायण पूजन आपण प्रदोष काळामध्ये करणार आहोत, तर त्या काळासाठी सुद्धा काही अडचण येत नाही, कारण रात्रीला हा काळ चालणार आहे भद्रा काळ जो आहे तो। आता राहिला राहू काळ जो असतो तो, तर राहू काळ त्या दिवशी आहे बघा 28 तारखेला राहू काळ हा सुरुवात होणार आहे सकाळी 10:30 पासून तर 12 वाजेपर्यंत। आपलं दिंडोरी प्रणीचे कॅलेंडर आहे, यामध्ये दिलेले असतात राहू काळ सुद्धा, त्यानुसार तुम्हाला सांगेल। तर या कॅलेंडरमध्ये देण्यात आलेले आहे 10:30 पासून तर 12 वाजेपर्यंत हा जो आहे हा राहूचा काळ आहे। तुम्हाला मी जे शुभ काळ सांगितले या काळामध्ये शक्य नाही झालं रक्षाबंधन साजरी करणं तर तुमच्या सोयीनुसार तुम्ही करू शकतात। पण तुम्हाला सर्वप्रथम सांगेल, आता भद्रा काळ तर रात्री राहणार आहे, त्याचा इश्यू येणार नाही, पण राहू काळ जो मी तुम्हाला आता सांगितला 10:30 ते 12 या कालावधीमध्ये कुणीही चुकून देखील आपल्या भावाला राखी बांधायची नाही, हे लक्षात घ्या। कारण बघा, चुकीची वेळ चुकीचा काळ जो असतो तो सुद्धा आपल्या आयुष्यात बऱ्याच पद्धतीने बदल घडून आणत असतात। म्हणून तुम्हाला सांगेल, या काळामध्ये कुणीही रक्षाबंधन साजरी करू नका। तर हे शुभ काळ जे आहे ते तुमच्याबरोबर शेअर केले, राहू काळ सुद्धा शेअर केला आणि या पद्धतीनेच आपल्याला वेळ बघून आपल्याला रक्षाबंधन साजरी करायचं आहे। आपल्या भावाला त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी, निरोगी आयुष्यासाठी आणि त्याचं आयुष्यामध्ये
घरामध्ये सुख समृद्धी नांदण्यासाठी या गोष्टी आपल्याला करायच्या असतात. वेळ काळ बघून मुहूर्त बघून राखी बांधायची असते आणि काही गोष्टींचे मुहूर्त बघणं खूप फलदायी ठरत असतं. अशी मान्यता आहे की बघा, रावणाला सुद्धा भद्रा काळामध्ये त्याच्या बहिणीने राखी बांधली होती, म्हणून त्याचा त्या वर्षी मृत्यू झाला होता. म्हणून आपल्याला लक्षात घ्या, आपल्या भावाला काही संकटांना सामोरे जायला नको, म्हणून शुभ काळ, निदान शुभ काळ नाही पाळता आला तर अशुभ काळ जे असतात, भद्रा काळ आणि राहू काळ, हे पाळूनच आपल्याला रक्षाबंधन साजरी करायचं असतं. चला मग, सांगितलेला मुहूर्त जो आहे तो लक्षात ठेवून सगळ्यांनी राखी बांधा असंच सांगेल. श्री स्वामी समर्थ.